आपल्या या मराठी भूमीत दाखल झाले. खरं म्हणजे सुधीर भाऊ यांनी अथक प्रयत्न केले. लंडनला जाऊन MOU केला, लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत करार केला आणि त्याचमुळे आपण याची देही याची डोळा आपण याचं दर्शन आपल्याला होऊ शकलं. मी तमाम जनतेच्या वतीने सुधीर भाऊंना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे काही लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतात. खरं म्हणजे हे दुर्दैव आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अशा धिप्पाड जो स्वराज्यावर चाल करून आला त्या अफजल खानाचा कोथळा काढला, ती वाघनख येत आहे हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान, एक गौरव वाटला पाहिजे, एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आली. ठीक आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं, तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखा आहे. आणि शिवप्रेमींना, शिवभक्तांना वाघनखांचं दर्शन म्हणजे फक्त वाघनखांचं दर्शन नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं, पराक्रमाचं, शूरतेचं, वीरतेचं दर्शन होणार आहे. खरं म्हणजे आम्ही इकडे आलो आज मी मुख्यमंत्री म्हणून किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर आम्ही त्या आज आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून. आणि खरं म्हणजे सुधीर भाऊंना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही अगदी वेळेवर ही वागणं काढलेली आहे. वेळेवर आम्ही म्हणजे काय वेगळा विचार करू नका. सरकारने दिलेला शब्द आपण पाळला आणि आज त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण या ठिकाणी घेतोय. खरं म्हणजे शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघनख म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान. आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. डोळ्यात प्राण आणून आपण या क्षणाची वाट पाहत होतो. तो क्षण अखेर आला. छत्रपती महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. अरे जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. महाराष्ट्राचे भाग्य विधाते, गोरगरीब शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या कैवारी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लोकांचा लोकनाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा